नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे इंग्लिश विथ मदन सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो. बघा, या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्यात अवघड समजली जाणारी एमपीएससी राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह ग्रुप सी मेन्स या परीक्षेचे इंग्लिश ग्रामर अँड व्होकॅब्युलरी या विषयाचे अवघड समजले जाणारे सगळे प्रश्न इंग्रजीचे आपण अनालिसिस करण्याची, सोप्या भाषेतून अनालिसिस करण्याची सिरीज सुरू केलेली आहे. त्यामागील उद्देश काय? इंग्रजी हा विषय महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना अवघड जातो, 100% अवघड जातो, बरोबर. कारण आपला त्यामध्ये एक बेस असा आपला क्लिअर झालेला नसतो. परंतु आता अजिबात तुम्ही घाबरायचं काम नाही, बरोबर. इथून पुढे तुम्ही कोणतंही एक बेसिक बुक वाचलं असेल, कोणती एखादी नोट्स तुम्ही तयार केली असेल, किंवा कोणताही एखादा तुम्ही लेक्चर केलं असेल, तर आता यानंतर आता वेळ आहे, आता योग्य वेळ आहे, शांततेचा काळ आहे. आता आपल्याला आयोगाचे मागील विचारलेले प्रश्न समजून घेण्याचा, त्यामध्ये काय कीवर्ड्स आहेत ते समजून घेण्याचा, कोणत्या असे टॉपिक आहेत, कोणत्या अशा रचना आहेत की त्या वारंवार विचारल्या जातात, त्या पाठ करण्याचा, त्या समजून घेण्याचा हा वेळ आहे. तर या सिरीजचा आवर्जून सर्वजण फायदा घ्या. एमपीएससीच्या प्रश्नाबरोबरच आपण तलाठी या पदाची सिरीज सुद्धा मागील वर्षाच्या अनालिसिसची सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्यासोबतच वनरक्षक या पेपरचे पण आपण मागील वर्षाचे 2023 मध्ये एकूण 20 पेपर झाले होते, त्या पेपरची पण आपण सिरीज सुरू केलेली आहे. त्या सिरीज मधील आज आपला 4था भाग आहे, बरोबर. तर तुम्ही सर्वांनी, जे विद्यार्थी तयारी करतात, जे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये आहेत, त्या सर्वांनी या आपल्या सिरीजचा लाभ घ्या. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. आज आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि आपल्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका, राईट. तर आज बघा, आपण वनरक्षक या पेपरचे, म्हणजे याच्या अगोदर आपण 3 पेपर बघितले. 2023 मध्ये 20 पेपर झाले होते, त्यापैकी आपण 3 पेपर बघितले. आजचा हा 4था पेपर आहे. एका पेपरमध्ये किती प्रश्न असतात आपले? एका पेपरमध्ये 15 प्रश्न असतात, राईट. बघा, या 15 पैकी पहिला प्रश्न, यस, हा पॅराजंबलचा प्रश्न आहे. 15 पैकी 2 प्रश्न आहे पॅराजंबलचे आहेत. हे पॅराजंबलचे प्रश्न मी अगोदर 3 व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. जे काही पॅराजंबलचे प्रश्न आहेत, 15 पैकी 2, हे सगळे पॅराजंबलचे प्रश्न आपण एका व्हिडिओमध्ये घेणार आहोत. परीक्षेच्या अगोदर जाहिरात पडली की परीक्षेच्या अगोदर एकाच व्हिडिओमध्ये सगळे पॅराजंबलचे प्रश्न आपण घेणार आहोत. कशासाठी? कारण काहीतरी ठोस आपल्या हाताला लागलं पाहिजे. अशा पद्धतीचे जर मोठे मोठे 4 सेंटेन्स आहेत, त्याचा एक पॅराग्राफ करायचा, तर नेमकं काय करायचं, कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, तर त्यासाठी आपण एक्झामच्या अगोदर सगळे पॅराजंबल एकत्रित घेणार आहोत. म्हणून आपण इथे घेणार नाही, बरोबर. आता राहिले 13 प्रश्न. या 13 प्रश्नाचं अनालिसिस आपण बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, येस, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक, राईट. बघा, पहिला ऑप्शन आहे, पहिलं वाक्य आहे, मोहित वॉज लेट अ स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन. असं एक वाक्य आहे. रिकामी जागा भरायची आहे, बरोबर. आणि त्यामध्ये दिलेला आहे आपल्याला इन, ॲट, फॉर, अबाउट प्रिपोजिशनचा प्रश्न आहे. इन, ॲट, फॉर, अबाउट प्रिपोजिशनचा प्रश्न आहे. बघा, काय वापरायचं तुम्हाला? लेट या शब्दावर लक्ष द्यायचं. लेट आणि लेट सोबत एक रचना तुम्ही लक्षात ठेवा. ही एक फ्रेज आहे, लेट फॉर. म्हणजे तुम्ही एखादा इव्हेंट असेल, बरोबर, किंवा एखादं ठिकाण असेल, एखादा इव्हेंट आहे किंवा एखादं ठिकाण आहे, त्या ठिकाणी जायला तुम्हाला उशीर झाला, तर त्याला इंग्लिशमध्ये लेट फॉर नावाची फ्रेज वापरली जाते. जसं की फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, मोहित वॉज लेट फॉर स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन. खूप जोराचा पाऊस सुरू होता, त्यामुळे लेट फॉर, त्यामुळे मोहितला शाळेत जाण्यास काय झाला? उशीर झाला, बरोबर. वी वेअर लेट फॉर द ट्रेन, बरोबर. आमची ट्रेन होती, पण त्या ट्रेनला पोहोचण्यासाठी आम्ही काय झालो? सगळे लेट झालो. तुम्ही कुठं एखादा इव्हेंट असेल, एखादा स्कूल असेल, क्लास असेल, त्याला लेट होणे म्हणजे काय? लेट फॉर स्कूल, लेट फॉर क्लास, लेट फॉर द ट्रेन. आलं लक्षात? लेट फॉर द मीटिंग, लेट फॉर द मीटिंगला उशीर होणे. एखाद्या ठिकाणी, एखाद्या इव्हेंटला जर तुम्हाला जायला उशीर होत असेल, तर इंग्लिशमध्ये लेट फॉर ही रचना वापरायची, राईट. बघा, आता लेट फॉर हे आपला ऑप्शन झालं. फॉर, इन म्हणजे आत काही संबंध नाही. आणि ॲट कुठं वापरतो आपण? जर तुम्हाला एक्झॅक्ट प्लेस किंवा एक्झॅक्ट टाइम सांगायचा असेल, तर त्यावेळेस आपण ॲट वापरतो. अबाउट म्हणजे विषयी, त्याचा इथं काही रेलेव्हन्स नाही. आपला आन्सर आहे फॉर. बघा, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. सरफेस नावाचा शब्द दिलेला आहे, सरफेस. बघा, सरफेस म्हणजे काय होते? सरफेस म्हणजे एखाद्या गोष्टीचा टॉप. म्हणजे हा जो पहिला ऑप्शन आहे, हा झाला त्याचा सिनॉनिम. सरफेस म्हणजे होते टॉप. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं झालं, द फिश, यस, द फिश
द फिश the fish came the fish came to the surface the fish came to the surface of the river म्हणजे सगळ्या ज्या मासे आहेत सगळे मासे कुठे आले रिव्हरच्या सरफेसवर आले सरफेस म्हणजे एकदम असे वर वर येणे त्याला टॉपवर येणे त्याला म्हटलं जातं सरफेस कव्हर म्हणजे काय कव्हर म्हणजे एखादं झाकण टाकणे कव्हर करणे काही संबंध नाही आउटसाइड म्हणजे बाहेर आणि इनसाइड बघा सरफेस म्हणजे टॉप आणि त्याच्या अपोजिट काही इनसाइड म्हणजे च्या आत द ट्रेझर वॉज इनसाइड द बॉक्स द ट्रेझर वॉज इनसाइड द बॉक्स म्हणजे खजाना कुठं होता बॉक्सच्या आतमध्ये होता एखाद्या गोष्टीच्या आतमध्ये बरोबर इनसाइड आणि एखाद्या गोष्टीच्या वर सरफेसला तर त्याला म्हणायचं सरफेस आणि टॉप येस तर आपला आन्सर झालेला आहे इथं इनसाइड एकदम सोपे बेसिक तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे द मॅनर ऑफ द बॉय वॉज सो इम्प्रेसिव्ह दॅट द रेस्ट ऑफ द बॉईज वेर अ लिटल फ्रायटन येस काय विचारलेलं आहे याच्यात त्यांनी विचारलेलं आहे स्पेलिंग मिस्टेक येस त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे स्पेलिंग मिस्टेक गिवन वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामध्येच काही शब्द पर्यायात दिलेले आहेत आणि ते पर्यायातले शब्द जर काही चुकीचं असेल तर तुम्हाला सांगायचं आपण चेक करू मॅनरचं स्पेलिंग बरोबर आहे MANNER ओके मॅनर इम्प्रेसिव्ह IMPRESSIV इम्प्रेसिव्ह बरोबर आहे दॅट द रेस्ट ऑफ द बॉईज वेअर अ लिटल फ्रायटन फ्रायटनचा स्पेलिंग चुकलेला आहे बरोबर FRIGH ओके हे फ्रायटनचा स्पेलिंग चुकलेला आहे फ्रायटन वर्ब आहे FRIGHTEN हे झाला फ्रायटन वर्ब आणि फ्रायटन असा हा शब्द आहे द रेस्ट ऑफ द बॉईज वेअर लिटल फ्रायटन म्हणजे काय होते फ्रायटन हा वर्ब आहे फ्रायटन म्हणजे काय होते घाबरणे फ्रायटन म्हणजे काय होते घाबरणे अफ्रेड ऑफ फ्रायटन म्हणजे काय अफ्रेड ऑफ द चिल्ड्रेन वेअर फ्रायटन बिकॉज ऑफ द लाऊड द चिल्ड्रेन वेअर फ्रायटन व्हाय बिकॉज ऑफ लाऊड थंडर नाही का मोठा गर्जना झाला मोठा गडगडाट झाला आणि त्याच्यामुळे मुलांना काय भीती वाटू लागली शी वॉज फ्रायटन बाय हिअरिंग अ स्ट्रेंज साऊंड बरोबर एक विचित्र असा आवाज ऐकून ती काय झाली घाबरली फ्रायटन म्हणजे घाबरणे आपल्याला त्याचं विचारलं स्पेलिंग FRIGSTEN हे झालं फ्रायटनचं स्पेलिंग म्हणजे ऑप्शन नंबर आपलं 2 येस बाकी सगळं बरोबर आहे स्पेलिंगचा प्रश्न आहे प्रश्न जरी मोठा दिसत असाल तर फक्त त्यांनी स्पेलिंग विचारलेला आहे आय लव्ह रोजेस बघा पुढचं वाक्य आय लव्ह रोजेस दे आर ब्युटिफुल आय लव्ह रोजेस हा टी कॅपिटल नाही पाहिजे हा टी स्मॉल पाहिजे टायपिंग मध्ये गडबडलेला आहे बरोबर हा टी काय पाहिजे स्मॉल पाहिजे आय लव्ह रोजेस दे आर ब्युटिफुल I love roses. Why I love roses? Because they are beautiful. Due to they are beautiful. बरोबर काय आलं पाहिजे चा अर्थ काय होतो ड्यू टू च्यामुळे किंवा काय होतो बिकॉज ऑफ किंवा काय होतो बिकॉज ऑफ किंवा ड्यू टू च्यामुळे ते ब्युटिफुल आहेत त्यामुळे मला रोजेस आवडतात म्हणजे आपला आन्सर काय ऍज दो काय येणार नाही कारण दो आणि अल्दो हे कधी वापरतो आपण जर कॉन्ट्रास्ट असेल विसंगती कॉन्ट्रास्ट म्हणजे काय विसंगती म्हणजे काय जर असं असलं तरीही म्हणजे आय वेंट टू स्कूल दो इट वॉज रेनिंग आय वेंट टू स्कूल दो इट वॉज रेनिंग म्हणजे पाऊस चालू होता तरी मी शाळेत गेलो पाऊस सुरू होता तरी मी शाळेत गेलो विसंगती जरी कॉन्ट्रास्ट विसंगती असेल तर आपण दो वापरतो ऍज कधी वापरतो ड्यू टू बिकॉज ऑफ असं असेल तर म्हणजे आय लव्ह रोजेस ऍज दे आर ब्युटिफुल कारण ती काय आहे ब्युटिफुल आहे ती ब्युटिफुल असल्यामुळे मला आवडतात ड्यू टू आणि येस बिकॉज ऑफ सो दॅट म्हणजे काय लागतो तुम्हाला पर्पज लागतो सो दॅट काय लागतो जर उद्देश असेल पर्पज असेल एखाद्या गोष्टीचा रिझल्ट असेल तर आपण सो दॅट वापरतो अनलेस आणि इफ नॉट हे कंडिशनल आहे हे काय आहे ही कंडिशनल कंजक्शन आहे कंडिशनल आहे बरोबर पुढच्या टॉपिक मध्ये याचे खूप सारे एक्झाम्पल येणार आहेत आपल्या MPSC आवर्जून बघा हे कंडिशनल आहे तर आपल्याला याचा आन्सर येणार आहे ऍज आपला आन्सर काय येणार आहे ऍज कारण ऍजचा अर्थ होतो बिकॉज ऑफ ड्यू टू च्यामुळे या पुढे आता वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला सांगायचं आहे स्टडी ऑफ स्पीच साऊंड बोलण्याचा आवाज म्हणजे फोनेटिक्स बोलण्याचा आवाज म्हणजे काय फोनेटिक्स स्पीच साऊंड कशाला म्हणतात तर त्याला म्हटलं जातं फोनेटिक्स म्हणजे मराठीत काय तर मराठीत त्याला म्हटलं जातं उच्चारशास्त्र काय म्हटलं जातं उच्चारशास्त्र
डबलचं उच्चारशास्त्र, फोनेटिक्स, स्पीच साऊंड, स्टडी ऑफ स्पीच साऊंड, बरोबर. जे उच्चार असतात, आपण म्हणतो हा इंग्लंडचा ऍक्सेंट आहे, हा अमेरिकन ऍक्सेंट आहे, तर ती बोलण्याची जी शैली आहे, बोलण्याचे जे उच्चार आहेत, त्या उच्चारशास्त्राला स्पीच साऊंड आणि त्याला म्हटलं जाते फोनेटिक्स म्हटलं जाते. यस. लिंग्विस्टिक आहे. लिंग्विस्टिक म्हणजे काय? सायंटिफिक स्टडी. काय होते लिंग्विस्टिक म्हणजे? काय होते? सायंटिफिक स्टडी ऑफ लँग्वेज. लँग्वेजची कशी? सायंटिफिक स्टडी ऑफ लँग्वेज म्हणजे लिंग्विस्टिक म्हटलं जाते. आणि फिलॉलॉजी काय? तर फिलॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ व्हेरायटी ऑफ लँग्वेजेस. स्टडी ऑफ व्हेरायटी ऑफ मागच्या 3 नंबरच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. फिलॉलॉजी स्टडी ऑफ व्हेरायटी ऑफ लँग्वेजेस. याच्यात अजून शब्द काय आला पाहिजे? त्या भाषेचं ओरिजिन, त्या भाषेची हिस्ट्री, आणि त्या भाषेची काय डेव्हलपमेंट. स्टडी हिस्ट्री आणि डेव्हलपमेंट ऑफ अ पर्टिक्युलर लँग्वेज किंवा स्टडी ऑफ व्हेरायटी ऑफ लँग्वेज, तर त्याला म्हटलं जाते फिलॉलॉजी. आणि त्या भाषेची सायंटिफिक स्टडी, या सायंटिफिक स्टडीमध्ये काय येईल? त्याचे ग्रामर येईल, बरोबर. ग्रामर येईल, त्याची व्होकॅब्युलरी, त्याचा मिनिंग. सायंटिफिक स्टडी म्हणजे लिंग्विस्टिक. त्याच्या अगोदर ती फिलॉलॉजी, त्या भाषेचा ओरिजिन, त्या भाषेचा इतिहास, त्या भाषेचा विकास, हे झालं फिलॉलॉजी. फोनेटिक्स म्हणजे उच्चारशास्त्र, जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि सिमेंटिक्स म्हणजे काय? यस, हा नवीन कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. हा पुढच्या वेळेस म्हणजे प्रोजेक्शन मध्ये ठेवूयात, येऊ शकते. सिमेंटिक्स म्हणजे काय? सिमेंटिक्स म्हणजे मिनिंग. सिमेंटिक्स म्हणजे काय होते? मीनिंग ऑफ वर्ड्स अँड सेंटेन्सेस, बरोबर. वाक्य आणि शब्द यांचे अर्थ, मिनिंग, याला म्हटलं जातं सिमेंटिक्स. आपल्याला विचारलेलं आहे स्पीच साऊंड. आपला आन्सर आहे फोनेटिक्स, आन्सर नंबर 3. यस. याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर, याच नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, इंग्लिश विथ मदन सर. या टेलिग्राम चॅनलवर आपण सेंड करत असतो, बरोबर. तर तुम्हाला काय करायचं? ती जी पीडीएफ आहे तिथून डाउनलोड करून घ्यायची आणि हे लेक्चर बघायचं, अगोदर सोडवून बघायचे, आपल्याला किती आली, किती नाही आली, आपलं काय चुकलं ते इथून व्हेरीफाय करायचं, राईट. आणि समजून घ्यायचं, पाठ करून घ्यायचं, म्हणजे येणाऱ्या परीक्षेत आपल्याला सोपं जाईल. बघा पुढचा प्रश्न आहे, इट इज बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन टू नेव्हर डू इट ॲट ऑल. बघा, इट इज बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन टू नेव्हर डू इट ॲट ऑल. बघा, एकदम मस्त वाक्य आहे. इट इज बेटर टू फिनिश समथिंग लेट म्हणजे एखादी गोष्ट काय करायची? लेट झाली, कधीही न केल्यापेक्षा. दॅन टू नेव्हर डू इट ॲट ऑल, कधीही न केल्यापेक्षा उशिरा केलेली बरी. बघा काय दिलेलं आहे? बेटर लेट दॅन नेव्हर. याचा अर्थ काय होतो? बेटर लेट दॅन नेव्हर म्हणजे ही कम्प्लिटेड हिज. बघा, उदाहरणाच्या माध्यमातून आपण सांगतो, ही कम्प्लिटेड हिज वर्क, हिज टास्क आफ्टर द डेडलाईन. म्हणजे त्यानं त्याचं काम कधी संपवलं? तारीख गेल्याच्या नंतर, आफ्टर द डेडलाईन. बट इट्स ओके, इट इज बेटर लेट दॅन नेव्हर म्हणजे कधीही न केल्यापेक्षा. केलं तर खरी, बरोबर. या अर्थानं कधीही न केल्यापेक्षा त्यानं ती गोष्ट केलेली आहे, म्हणजे बेटर लेट दॅन नेव्हर या म्हणीचा अर्थ असा होतो. हा मिनिंग आहे त्याचा. आता बेगार्स कांट बी चुजर्स. आता ही जी प्रोवर्ब आहे, बेगार कांट बी चुजर्स, बेगार्स म्हणजे भिकारी, कांट बी चुजर्स म्हणजे ज्या माणसाला नीड आहे, कशाची नीड आहे? ज्या माणसाला मदतीची गरज आहे, तो माणूस सिलेक्टिव्ह असू शकतो का? म्हणजे त्या माणसाला अन्न पाहिजे आणि तो म्हणू शकतो का मला पर्टिक्युलर हेच अन्न पाहिजे का, तेच अन्न पाहिजे का, मला खायला असंच पाहिजे? नाही. जो गरजू आहे त्याच्याकडे चॉईस नसते. त्याच्याकडे काय नसते? चॉईस नसते. यस, जो गरजू आहे त्याच्याकडे चॉईस नसते, हे सांगितलेलं आहे बेगार्स कांट बी चुजर्स यामध्ये, राईट. बघा आता लुक बिफोर यू लिव्ह. बघा, लुक बिफोर यू लिव्ह लुक म्हणजे पाहणे, काळजीपूर्वक पाहणे. कधी? बिफोर यू लिव्ह म्हणजे काय? लिव्ह म्हणजे पाऊल टाकणे, बरोबर. म्हणजे एखादं पाऊल टाकण्याच्या अगोदर तुम्हाला पाहायचं आहे, म्हणजे काय करायचं आहे? थिंक केअरफुली म्हणजे काय करायचं आहे? थिंक केअरफुली बिफोर यू डू समथिंग. म्हणजे एखादी गोष्ट करण्याच्या अगोदर तुम्ही व्यवस्थित विचार केला पाहिजे, काळजीपूर्वक त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्याला म्हटलं जाते लुक बिफोर यू लिव्ह. आता इझी कम आणि इझी गो म्हणजे हे जर तुम्हाला वाचल्यावरच आपल्याला कळते. एखादी गोष्ट आपल्याला इझिली मिळाली तर ती तेवढीच इझिली निघून जाते. मनी गेन इझिली इज स्पेंट ऑल्सो इझिली. म्हणजे जर तुम्हाला काही मेहनत न करता, जास्त मेहनत न करता पैसे मिळाले तर ते तेवढ्याच
सोप्या पद्धतीने ते खर्च पण होतात. त्याला म्हटलं जाते इझी कम इझी गो, लुक बिफोर यू लिव्ह म्हणजे थिंक केअरफुली बिफोर यू डू समथिंग, बेगार्स कांट बी चूसर्स म्हणजे ज्या लोकांना मदतीची गरज आहे, ज्या लोकांना आवश्यकता आहे, नीड आहे, ते लोकांना चॉईस नसते हे सांगितलेलं आहे. आणि बेटर लेट दॅन नेवर म्हणजे कधीही न केल्यापेक्षा केलेली ती गोष्ट केलेली बरी. येस, आता आपल्याला सांगायचं सिनॉनिम सांगायचं. कशाचं सिनॉनिम सांगायचं आहे? फॉलो. येस, फॉलो. फॉलो FOLLOW फॉलो. यू आपण पर्यायात फॉलो म्हणजे काय बघा. फॉलो म्हणजे लूज तर होत नाही, हरणे तर होत नाही, स्कॉर्न होणार नाही, कारण स्कॉर्न म्हणजे हेट होते. आपल्याला फॉलोचा सिनॉनिम सांगायचा आहे. निग्लेक्ट होणार नाही. निग्लेक्ट म्हणजे काय? निगेटिव्ह नाही, बरोबर आहे, हे पण होणार नाही. म्हणजे वी आर लेफ्ट विथ द करेक्ट आन्सर अंडरस्टँड. फॉलो म्हणजे काय? अंडरस्टँड. बघा, ही कॅन नॉट फॉलो. ही कॅन नॉट फॉलो what the captain is saying. कॅप्टन काय म्हणत होता की त्याला काय फॉलो होत नव्हतं. याचा अर्थ असा झाला कॅन नॉट अंडरस्टँड बरोबर. म्हणजे तो कॅप्टन काय म्हणत होता की त्याला काही कळत नव्हतं. ही कॅन नॉट फॉलो म्हणजे ही कॅन नॉट अंडरस्टँड म्हणजे काय? ही कॅन नॉट अंडरस्टँड. बघा, आता आपण बऱ्याचदा असं म्हणतो फॉलो मी. कॅप्टन असेल, टीचर असेल, काय म्हणतात? फॉलो मी म्हणजे काय? फॉलो मी म्हणजे ओबे, म्हणजे मी म्हणतो तसं करा, तशा ऍक्टिव्हिटीज करा. फॉलो मी म्हणजे काय? एक अर्थ होतो त्याचा ओबे. अजून आपण काय म्हणतो? फॉलो युअर ड्रीम्स. व्हॉट इज फॉलो युअर ड्रीम्स? फॉलो युअर ड्रीम्स म्हणजे काय? परशू PURSU याचं स्पेलिंग विचारलं होतं मागील पेपरमध्ये, पेपर 2 मध्ये, बरोबर. तर परशू म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणे, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी पूर्ण ताकद लावणे, दॅट इज परशू. ओबे. आणि एक मिनिंग बघितला आपण अंडरस्टँड. म्हणजे आता यानंतर पुन्हा जर परीक्षेत आपल्याला फॉलो या शब्दाचे मिनिंग विचारले तर हे 3 मिनिंग लक्षात ठेवायचे. फॉलो म्हणजे अंडरस्टँड, फॉलो म्हणजे काय? फॉलो बी, ओबे, आणि फॉलो युअर ड्रीम्स म्हणजे काय? परशू. राईट. बघा, आपला आन्सर आहे इथं मग अंडरस्टँड. येस. बघा आता पुढचा प्रश्न. येस, नेक्स्ट. पुढे आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. येस, पुन्हा आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेला आहे. अ ग्रुप ऑफ फिश म्हणजे हा काय आहे? अ ग्रुप ऑफ फिश हा कशावरचा प्रश्न आहे? हा विचारलेला आहे कलेक्टिव्ह नाउन. खूप सारे असे कलेक्टिव्ह नाउन आहेत. ते कलेक्टिव्ह नाउनवर एक प्रश्न विचारलेला आहे. खूप सोपा आहे विषय. ग्रुप ऑफ फिश. या ग्रुप ऑफ फिशला काय म्हटलं जाते? स्कूल म्हटलं जाते. माशांची काय असते? माशांची शाळा असते. माशांचा जो समूह असतो त्याला आपण स्कूल म्हटलं जातो. ग्रुप ऑफ फिश म्हणजे काय? स्कूल. अ स्कूल ऑफ फिश असं म्हटलं जातो. स्वार्म असते. स्वार्म म्हणजे मोहोळ म्हणतो आपण त्याला. स्वार्म ऑफ बीज. येस, स्वार्म ऑफ बीज असते, मोहोळ असते. आणि एक स्वार्म ऑफ इन्सेक्ट पण असते, बरोबर. आणि स्वार्म ऑफ अँड्स पण असते. हे लक्षात घ्या. 3 गोष्टीसाठी स्वार्म वापरतो. एक स्वार्म ऑफ बीज आहे, स्वार्म ऑफ इन्सेक्ट आहे, आणि स्वार्म ऑफ काय? अँड्स आहे. आता फ्लॉक आहे. फ्लॉक कशाला म्हणतो आपण? फ्लॉक असतो म्हणजे थवा. कशाचा थवा? पक्षाचा थवा म्हणजे बर्ड्स. पक्षाचा थवा म्हणजे बर्ड्स. अजून कशाचा थवा असते? शीप, मेंढी. फ्लॉक ऑफ शीप, फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्षी आणि मेंढ्यांचा घोळका, थवा. आणि स्कूल असते माशांचा. स्कूल कोणाचा? माशाचा, जे की आपला आन्सर आहे. यस, फिश. आणि फ्लोएट असते बघा, क्रोकोडाईल. हे 4ही पर्याय लक्षात ठेवा. पुढच्या परीक्षेमध्ये, येणाऱ्या परीक्षेमध्ये यावर्षी हे विचारले जाऊ शकतात. मागचे PYQ रिफ्लेक्ट होऊ शकतात. क्रोकोडाईलचा समूह असेल, एकापेक्षा जास्त क्रोकोडाईल असतील तर त्याला फ्लोएट म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते? फ्लोएट म्हटलं जाते. 4ही रिव्हिजन करून घ्यायचे, 4ही पाठ करून घ्यायचे. येणाऱ्या परीक्षेत आपल्याला कामी पडतील. आय एम गोइंग टू मीरत माय पॅरेंट्स. येस, एकदम बेसिक स्ट्रक्चर आहे की इंग्रजीचं, त्या बेसिक स्ट्रक्चरवर हा प्रश्न विचारलेला आहे. आय एम गोइंग टू मीरुत. व्हिजिटिंग असे ऑप्शन दिले आहेत. आय एम गोइंग टू. आता मला सांगा, इथं रिकामी जागा आहे आणि हा पर्याय आहे व्हिजिटेड हा येईल का? नाही येणार. का नाही येणार? कारण पहिल्या वाक्यात काय आहे? ऍम आहे, वर्तमान काळ आहे. जर पहिल्या वाक्यातला वर्ब वर्तमान काळात असेल तर इकडे भूतकाळ वापरण्याचा काही संबंध नाही. इथं व्हिजिटिंग आहे, व्हिजिटिंग येणार नाही. का नाही येणार? कारण इथं जर क्रियापदाला ING वापरायचा तर त्याच्या अगोदर काहीतरी आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? अॅमिजार आलं पाहिजे, किंवा काय आलं पाहिजे? वाजवेर आलं पाहिजे. काहीतरी ऑक्झिलरी व्हर्ब लागतो. इथं ऑक्झिलरी व्हर्ब नाही, मग ते सुद्धा येणार नाही. आता टू व्हिजिट आणि व्हिजिट 2 ऑप्शन राहिले. बघा, एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली, उदाहरण सांगतो. जर 2 व्हर्ब असतील, इथं एक व्हर्ब आहे गोइंग टू, आणि त्यानंतर आपल्याला लगेच दुसरा व्हर्ब वापरायचा असेल. एका वाक्यात जर 2 व्हर्ब आले, पहिल्या व्हर्ब नंतर दुसरा व्हर्ब वापरायचा, तर तो दुसरा व्हर्ब टू प्लस बेस फॉर्म मध्ये येतो. हा झाला पहिला व्हर्ब, हा झाला दुसरा व्हर्ब. पहिल्या व्हर्ब नंतर जर दुसरा व्हर्ब आला तर तो दुसरा व्हर्ब
टू प्लस बेस फॉर्म मध्ये वापरायचा. कसा त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. ही 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 जॉईन मी टू लर्न. ही जॉईन मी टू लर्न. शी आस्क अस टू कन्फर्म. येते तुमच्या लक्षात बघा. आस्क एक वर्ब आणि टू कन्फर्म हा दुसरा वर्ब. जॉईन पहिला वर्ब आणि टू लर्न दुसरा वर्ब. एक बेसिक रचना आहे, खूपच बेसिक रचना आहे, 5व्या वर्गातली रचना आहे. दोन वर्ब एका वाक्यात आले तर दुसरा वर्ब हा काय आला पाहिजे, टू प्लस बेस फॉर्म मध्ये आला पाहिजे. काय आला पाहिजे, टू प्लस बेस फॉर्म मध्ये आला पाहिजे. आय एम गोइंग टू मिरज टू व्हिजिट माय पॅरेंट. टू व्हिजिट माय पॅरेंट. बघा अशा पद्धतीनं सगळे प्रश्न तुम्ही समजून घ्या. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही सिरीज बघा. तुमचा एकही डाऊट राहणार नाही. तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमचे मार्क्स वाढतील आणि आपला रिझल्ट मध्ये आपलं 100% नाव येईल. बघा पुढचा प्रश्न आहे. येस, माय फ्रेंड इज कमिंग बाय. 4 o'clock ट्रेन. बघा बाय आणि ट्रेन ही एक रचना आहे इंग्लिश मध्ये. जर तुम्ही असं केलं बाय ट्रेन, बाय बस, बाय फूट, बाय एअर. एअर म्हणजे विमानाने प्रवास अशी रचना वापरली जाते. बाय एअर म्हणजे विमानाने, बाय ट्रेन म्हणजे ट्रेनने, बाय बस, बाय फूट म्हणजे पायी चालत. जर अशा पद्धतीने प्रवासा संदर्भात जर काही रचना आल्या तर त्या अशा येतात. आणि ज्यावेळेस बाय ट्रेन, बाय बस, बाय फूट, बाय एअर मधात आर्टिकल आहे का, नाही तर मधात आर्टिकल येत नाही, लक्षात घ्या. पण आता हे बघा इथं बाय आहे, इथं ट्रेन आहे, पण नुसतं बाय ट्रेन नाही, याच्या मधात अजून एक काहीतरी शब्द आहे 4 o'clock. म्हणजे माय फ्रेंड इज कमिंग बाय 4 o'clock ट्रेन. 4 वाजताच्या ट्रेनने. दोन गोष्टी वेगळ्या. माय फ्रेंड इज कमिंग बाय ट्रेन म्हणजे माझा मित्र ट्रेनने येत आहे. म्हणजे ट्रेनपेक्षा महत्वाचं काय, माझा मित्र, बरोबर. म्हणून तिथं आर्टिकलची गरज नाही. पण आता काय दिलेलं आहे, माय फ्रेंड इज कमिंग बाय 4 o'clock ट्रेन. आता बघा 4 o'clock ट्रेन हे थोडस एक्झॅक्ट आपल्याला सांगितलेलं आहे. 4 वाजताची ट्रेन आहे, त्या 4 वाजताच्या ट्रेनने माझा मित्र येत आहे. त्यामुळे इथं आर्टिकल आपल्याला द वापरायचा आहे, कारण डेफिनेट सांगितलेलं आहे. 4 वाजताचा टाइम काहीतरी स्पेसिफिक सांगितलेला आहे. इथं आन्सर आपला द येईल. पण बघा TCS ने याचा आन्सर दिलेला आहे ए, बरोबर आहे. पण करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे, द त्याचा आन्सर यायला पाहिजे. माय फ्रेंड इज कमिंग बाय द 4 o'clock ट्रेन. हे तुम्ही ह्या रचना लक्षात ठेवा, रिफ्लेक्ट होता येणाऱ्या परीक्षेत. वन डे, ओल्ड सेज आर्टिकलचा पुन्हा प्रश्न. आता मला सांगा काय येणार तिथे, अन ओल्ड सेज. का ओल्ड सेज, या ओल्डला तुम्ही मराठीत लिहा तर इथे ओ बरोबर. ओल्ड आपण असं लिहितो ना, इथे ओ आणि अ आ इ ई उ उ ए आई ओ औ अम आणि आ मराठीतले जे स्वर आहेत, मराठीचे स्वर इंग्रजीच्या शब्दाचा उच्चार, त्या शब्दाची सुरुवात मराठीच्या स्वरासारखी होत असेल तर तिथं काय वापरायचा, ॲन वापरायचा. वन डे अन ओल्ड सेज वॉज हॅव्हिंग ए बाथ इन द रिव्हर, बरोबर. तर ओल्डचा उच्चार ओ असा होतो आणि हा ओ हा मराठीचा स्वर आहे, म्हणून आपला आन्सर येईल ॲन, राईट. बघा आता या पुढं एवढं ते सोपं आहे. फार अँड वाईड. येस, फार अँड वाईड, फार अँड वाईड, फार अँड वाईड काय विचारलेलं आपल्याला, ओके. आपल्याला फार अँड वाईडचा आपल्याला मिनिंग विचारलेला. व्हॉट इज फार अँड वाईड. बघा people came from far and wide to see कुंभमेळा. टू सी कुंभमेळा. कुंभमेळा बघण्यासाठी लोक कुठून आले, तर लोक फार अँड वाईड आले. फार अँड वाईड म्हणजे खूप दुरून आले, खूप दूर पर्यंत. फार अँड वाईड म्हणजे होते एव्हरीवेअर, हा गॅप नाही मधात. फार अँड वाईड म्हणजे काय होते, एव्हरीवेअर, इन मेनी प्लेसेस, इन मेनी प्लेसेस, बरोबर. इन मेनी प्लेसेस, खूप ठिकाणाहून, अनेक ठिकाणाहून, खूप दूरवरून येणे त्याला फार अँड वाईड म्हणतात. त्याला काय म्हटलं जाते, फार अँड वाईड म्हटलं जाते. ही सर्च फार अँड वाईड. ही सर्च फार अँड वाईड फॉर हिज लॉस्ट डॉग. बघा त्याचा कुत्रा हरवलेला आहे, त्या हरवलेल्या कुत्र्याला त्यानं कुठं सर्च केलं, फार अँड वाईड सर्च केलं. म्हणजे सगळीकडे सर्च केलं, एव्हरीवेअर सर्च केलं, जिथं कुठं शक्य आहे तिथं सर्च केलं, खूप साऱ्या ठिकाणी सर्च केलं. फार अँड वाईडचा अर्थ असा होतो एव्हरीवेअर, प्रत्येक ठिकाणी, दूरवरून, खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून, अनेक ठिकाणावरून, म्हणजे फार अँड वाईड. म्हणजे फार अँड वाईडचा अर्थ झाला, सिनॉनिम झाला एव्हरीवेअर. या आता पुढचा प्रश्न आहे.
इन द अर्ली पार्ट ऑफ द लास्ट सेंचुरी मलेरिया वॉज अ कॉमन डिसीज. या वाक्यात काहीच नाही, आपल्याला स्पेलिंगचा प्रश्न आहे, स्पेलिंग विचारलेला आहे. आणि मला सांगा डिसीजचं स्पेलिंग चुकवलेलं आहे, डिस आणि इज. इज म्हणजे काय? ऑल इज वेल. इज म्हणजे काय? ऑल इज वेल. एव्हरीथिंग इज ऍट इज म्हणजे सगळं काय ठीक आहे, सगळं काय नीट आहे, सगळं काय व्यवस्थित आहे, ते झालं इज. पण आता हे इज काय झालं? आता डिसीज. डिस शब्द लागला, डिस शब्द लागला की मिनिंग निगेटिव्ह होतो, डिस इज. आता सगळं काही इज आहे का? नाही. आता काय? आता डिसीज आहे, आता रोग झालेला आहे. इज म्हणजे सगळं काही व्यवस्थित, पण डिसीज म्हणजे काय? आता निगेटिव्ह झालेला आहे. डिसीज म्हणजे रोग आणि डिसीजचं झालं स्पेलिंग DISEASE. बघा हे पहिलंच आपलं आन्सर आहे, आपल्याला चुकीचं स्पेलिंग विचारलेलं आहे. ओके, बघा या पुढे आता थँक्यू. इथं भाग 14 वनरक्षक या पदाचा भाग 14 आपला इथे संपलेला आहे. म्हणजे पेपर 4 संपलेला आहे. 2023 मध्ये एकूण 20 पेपर झालेले आहेत. 20 पैकी 4 पेपर आपण संपवलेले आहेत. तर हे पेपर कशासाठी बघायचे, हे पेपर कोणी बघायचे? तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, आपल्या चॅनलवर आपण जे वेगवेगळ्या परीक्षेचे अनालिसिस घेत आहोत, ते अनालिसिस तुम्ही आवर्जून बघा. याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत 100% फायदा होईल. इंग्रजीचा सिलेबस रिवाइज होईल. कोणते कीवर्ड वारंवार विचारले जातात, कोणत्या स्ट्रक्चर इंग्रजीचे वारंवार विचारले जातात, कोणते शब्द वारंवार विचारले जातात, हे आपल्या पाठ होऊन जाईल आणि येणाऱ्या परीक्षेत याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. रोज संध्याकाळी 6 वाजता इंग्लिश विथ मदन सर या आपल्या युट्यूब चॅनलवर एक लेक्चर अपलोड होईल. रोज संध्याकाळी 6 वाजता. अजिबात पाहायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.